काय करू राहिला? काय नाही भाऊ, वावर बांधून राहिलोय. बरं सामे तात्याला नाही कंपनी नेऊ ना तिघच चौघ होईल. चला विचारून पाहतो तात्याला. चला ओ तात्या शेठ थांबा. काय म्हणते रे पोरांनो? तात्या कवर काम नाही करीत, बस थोड्या वेळ. अरे पोरांनो, बसून पोट भरत आहे काय? हा अरे आम्ही ठीक. चाललोय कंपनीला, चाल आमच्या संग, चांगलं होईन. उद्या कोणी पुरी देत नाही बर का. कळत पण काय होणार आहे तुमचं तावा. या साईडला बसा थोड्या वेळ, चला. अरे पोरांनो, काय करतायची ती आपली, आता कष्ट करावं लागते. तुम्हाला काय करायचंय आता? तुम्ही जाते आपले बाहेर पुढे शहरा सिट्यांमध्ये, आम्हाला काय आता आपलं करायचं घरचं आहे. जमीन आता पाऊस नाही पाणी नाही, पण चालू दे म्हणलं. झाला पावसाच्या आईने कृपा केली ते पडम बाता बाता, मग काय. आता एक फायद्याची गोष्ट घेऊन आलोय, बसून बोलत सर. ताज्या तिकडे जाऊन बसतो बोल. काय करू घेतो तेवढी तर खरं. रस्ता ते इथं. बरं भाऊ, ते बोला ना फायद्याचं काय. मला लय टाइम झालाय, मला ते काम सोडून म्हातारा मला बरं आटत बसेन. तिकडे फुलवरीला पाणी द्यायचंय अजून, ती इथे फुलवर लावायची. एवढं काय काम करून काय तुला फायदा आहे का? आमच्या सोबत चल, डायरेक्ट फायदा करून देतो. नुसता पैसाच पैसा होईन बाबा. चल नुसता पैसा. तुझ्या भल्याच सांगतोय आम्ही. उन्हात आणत आदमण्यापेक्षा आहे ना, सावलीत काम करू. डायरेक्ट पुढच्या वर्षी असे थारम फॉर्च्युनर उभी करू. काय आहे शेतीत? शेती करून आपण मेलो. काय होणार आहे दावा याच्यात? डायरेक्ट फॉर्च्युनर आहे पुढच्या वर्षी. एक वर्ष काम करायचं, पुढच्या वर्षी डायरेक्ट थार आणायची फॉर्च्युनर. काम करा तिथं. नवीनच डायरेक्ट काम काय काम. आता तिथे गेल्यावर सांगतील काय? माहित नाही तुम्हाला? नाही रे, फक्त बोलावले बोलावले आम्हाला. सावलीत काम बी. तुम्ही गेले नाही का अजून? आम्ही नाही गेलो नाही, अजून. पण ते काय म्हटलं माहितीये का हा. सर, तुम्ही काम या, तुम्हाला ना सावलीत काम बिम देतो नाही का, मस्त हा. पैकी. तुम्हाला 30,000 पेमेंट देतो. हा. मस्त पैकी खाणं पिणं राहणं पिणं त्यांच्याकडे. कर माझ्या करू आपण तिकडे. आला मग यावा काय नाही. जाऊ ना, काय इथे वावरात उन्हात आणायचं काळ पडत माहिती का? नको. तर बायको तरी दे का कोणतरी लागणार. मला आहे ना, तुम्ही ते काम काय ते सांगा, मग मी त्या कामानंतर. जाऊ नको नको. ऐक ना, हे बाई आपण चौघ आहे एका रूम मध्ये मस्त पैकी सगळे राहू. मजा करू परवडेल पुण्याला. आपल्याला. मजा करू मस्त पैकी. तुम्ही आता उठत आहे की इथून? उठा बरं इथून. मला नाही पण यायचं. ऐक उठ, ना. उठ, उठ. नाही मला यायचंच नाही तुमच्या तात्या, तो नाही, आपला नाही. मित्र आहे. नाही, नाही. आम्ही तर भल्याची गोष्ट सांगायला नाही, इथं. अरे ना, तुला सांगतो, आम्ही एवढे पैसे घेऊन येऊ, तू परत म्हणशील मी काहून मागं राहिलो, परत मग म्हण नको मी गरीब कमवून तू राहिलो. म्हणशील मित्रांनी गद्दारी केली. असं नाही, मला आम्हाला वाटत भाऊ आमच्या सोबत आमचा मित्र मोठा भाऊ माहिती का? मला काय रे, साम्या, काय वाटत तुला? या काळ्या हा, मातीत मला तेच राहायचंय, वाटतं. मला इथंच राहायचंय, मला इथंच कष्ट करायचंय, मला तुम्हाला सांगायचं अरे याच काय माहिती आहे ना, आपण वर्षभराने याच काय माहिती द्यायची आपल्याला. मला तुम्ही टाळा इथून निघा. उठ उठ भाऊ, उठ. चला साम्या, अरे, पाय- आधीच या पाय, पाणी, आता पाऊस सांगतो, नाही. फायद्याची गोष्ट आहे म्हणून आपल्या मित्राची गोष्ट पडतोय का सांगतो. पाऊस? तुला पटत नाही तर पाय बघ येईन तू. तेव्हा येईन पाऊस, येईन तेव्हा येईन. मा वावर आहे, मला जमीन आहे अरे, चांगली, पाऊस नाही काही तर नाही. बाळा. चांगलं सांगतोय आम्ही. साम्या, सांग रे याला, पाऊस आता महिना झाला तसा पाऊस आहे का? हा? तुला वाटत का पाऊस येईन आता? काय आपलं मला बरं विचार नाही, करू द्या. ऐकतच नाही. थांबा. चला रे मग परव. मला वाटत नाही. पुढच्या वर्षी फॉर्च्युनर चल, घेऊन चला. यावं लागतंय आपल्याला. परत म्हण नको बरं का? परत म्हणू नको, माग हा. राहिलो मी. असं हा, लय तर लयच मानावं घेशील तू परत. चला काय निघायचं काय का मग म्हणतो? परव. चल, तुम्ही निघा. चला, मला नाही यायचं. जा उठा. पुढच्या वर्षी फॉर्च्युनर. आयला पोरं म्हणत्या पुण्याला चल. आता घरी राहून काही पैसा येणार नाही. मला वाटतं जावा का नाही त्यांच्या संग. थार आणि फॉर्च्युनरच भेटले तर लय भारी काम होईन. काय आपलं नको बो, नाही तर आपलं इथंच बरं आहे. काय त्यांच्या नादी लागून, नाही तर सगळे पैसे आहे तेवढे घालायचो, घरी यायचो भिकारी होऊन. नको नको, आपली ना शेतीच बरी. मरू दे, जेव्हा पाऊस होईन पाहता येईन, आपले मस्त पिकं येतील. नको नको, मला इथंच थांबायचे, तुम्ही जा.
काय करतोय शेतामध्ये? आले का ऑफिसर सर? कुठे थार फॉर्च्युनर कुठे तुमची? आयकडे वर लावले काय करा ठीक आहे चालेल. आणली ना? शाळेला सामी गोठळा कळाला का नाही याला आता नसतं ऐकत काही बोल ना आता लय ऐक ना आपल्याला त्याला माहित झालं असं ना आपल्याला हुसकूनच दिलेली त्याच्यामुळे ते आपल्या टिंगले घेऊन राहिलाय इकडे थायरकडे काय फॉर्च्युनर दुसऱ्याकडे ऐकून घेतला हप्त्यावर त्याला आता हप्त्याला सापडायला आलं त्याला आता आपली थायरम फॉर्च्युनर काढून राहिलाय ते ऐकून घ्यायला. अरे भाऊ तुमचा तिसरा गण कुठे येतो? अरे काय नाही तो आहे ना आता मॅनेजर पदावर आहे त्याच्यामुळे आम्ही सुट्टी काढून आलोय फक्त तो ऐक. बरं चालेल. बरं थांबा आलो मी बसून बोलू जरा आपण थांबा आता. मग कसं झालं तिकडे पुण्याला? कसं झालं? बड्या बाता डुगान खायला था काय तुम्हाला करावं आता? हा म्हणले काय थारन फॉर्च्युनरन पैसा होता. तिसरा कुठे तू? तू खरं सांगू का? हा. त्यांनी घेतला हप्त्या आयफोन आणि आता हप्त्यावाला त्याला कशाला सांगतो खरं काय करायचं सगळं माहिती त्याला. तुम्ही काय म्हणले होते? शेतीत काय आहे? पाऊस नाही पाणी नाही. हा फ्लावर कशी? हा 30 रुपये किलो चालू. 30 रुपये किती धारा आणायच्या बोल रे? 2 चव्हाला 4 आणायच्या बोल. हा अरे काय लाज वाटत थोड्या. काय बरं झालं होतो ना शेतकरी असलो म्हणजे काय तुम्ही काही पण कमी समजायचं काय? हा तुला पटलं पाहिजे माणसाला नेमका समोर कोण आहे तेवढं कष्ट करून राहिलाय. मी जर आलो असतो माझे जेवढे पैसे होते तेवढे तुम्ही तिकडे घातले असते ते फ्रॉड दुनियात. ते पैसे मी इकडे चितीत घातले पिकवलं ना पाऊस झाला भरपूर. हा मग आता काय डोक्यात प्लॅन काय आला तुमच्या? काय नाही आपण पण आता प्लॉटिंग करणार मस्त पैकी मोठा बाग उभा करणार म्हणजे शेती. हा. हा मग आता ते तुम्हाला कधी कळालं? फ्रॉड झालं याशी शेस लागली का तुम्हाला तिथं? हेच नाही मग? काय हिंदाळून पडले का भाऊ? तुला शेतीच करायचं का परत जायचं तिकडे दुसऱ्या मला एखाद्या ऊस घेऊन? करायचं आता घरी. ऊस करायचं का? ऊसात काय करायचं? बरं आता आपल्या गप्पा आले झाले. बरं जाऊन तात्या आम्ही तर फसलो ना आता इथून पुढे मस्त शेती करणार फक्त आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. आता मार्गदर्शन ते मला माहित होत तुम्ही माझे हातधारा येणारच आहे मार्गदर्शनाच्या बाबतीत ते मला माहिती होत. बरं आता जाऊ द्या केली काशी जाऊन दे बाबा काय नाही बाबा. झाले वनवासी. जीवन आहे का लोकांचं नोकर तवर आपल्या शेतीच मालक होणार आता. चला मग मी या शेतीचा मालक आहे तुम्हाला दाखवतो आपला प्लॉट कसा पिकावलाय फ्लावरचा. चला आलीर पेरणी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा कृपा मुलांनो शेतीच करा. शेतीच खरं उत्पन्न आहे. करी. शेती करा शेतीशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.